और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नगरपालिकेनं पावलं उचलली आहेत। बॅरेज रोड जवळील जुना रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असून पालिका प्रशासनाने याचे सर्वेक्षण पूर्ण केलंय। सध्या या भुयारी मार्गातून एमआयडीसीचे सांडपाणी वाहत आहे। हे पाणी दुसऱ्या मार्गाने वळवून हा भुयारी मार्ग दुचाकी, रिक्षा आणि लहान चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध केला जाणार आहे। यामुळे खरवई, जुवेली, बॅरेज रोड आणि बदलापूर गाव या परिसरातील नागरिकांना मोठा वळसा न घालता थेट ये-जा करता येईल। सांडपाण्याचा प्रश्न सोडवून रेल्वे प्रशासनाची मंजुरी मिळताच पावसाळ्यानंतर या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि बांधकाम सभापती रमेश सोळसे यांनी दिली आहे। बॅरेज रोड ते खरवई असा हा एक रेल्वेचा पूर्वी अंडरपास होता, ज्याला खूप वर्ष जुना आहे। ज्याच्यात शेतकरी आमचे जे होते, जे या बाजूने त्या बाजूला जात होते, इथून बैलगाड्या जात होत्या, 2 व्हीलर 3 व्हीलर जात होते, 4 व्हीलर पण छोट्या छोट्या जात होत्या। आणि कालांतराने जसं एमआयडीसीचं पाणी आलं या ठिकाणी, तसं इथे चिखल झाला आणि हा रस्ता बंद पडला। आज आम्ही हा रस्ता ओपन करण्याच्या मनस्थितीत आहेत, कारण जे काही बदलापूरला जी लोकसंख्या आहे, ती वाढती लोकसंख्या जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला रेल्वे ओव्हरब्रिज तसंच जो बेलोलीचा अंडरपास आहे, इथे ट्रॅफिक सातत्याने जाम होते। जर काही हा मार्ग आपण खुला केला तर निश्चितच याच्यातून 25% लोक प्रवास करतील, वाहनं प्रवास करतील आणि या दोन्ही आरोबीवरचा आणि अंडरपासचा ताण कमी होईल असं मला वाटतं। त्यामुळे बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं आणि रेल्वेला आपण विश्वासात घेऊन किंवा रेल्वेच्या परवानग्या घेऊन हा अंडरपास लवकरात लवकर चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर राजन शेठ आणि मी एक 7-8 वर्षापूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटायला या कामाकरता गेलो होतो, पण नंतर थोडंसं कोरोना आला आणि त्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं। मी 30-35 वर्षापूर्वी मी बॅरेज रोडला राहायला आलो, त्यावेळेला मला चांगलं आठवते। आज पण बदलापूर गावातले जे कामगार एमआयडीसीत जायचे ते त्यांच्या सायकलीवरनं, म्हणजे पूर्वी सायकल होते, सायकलीवरनं इथं जायचे, इकडून बैलगाड्या पण इकडून जायच्या आणि 2 व्हीलर पण इकडून जायच्या। पण नंतर मग काय झालं, पूर्वी इथे फक्त पावसाळ्याचंच पाणी होतं, आता पावसाळ्याचं पाणी असतंच, पण त्याशिवाय एमआयडीसीचं जे पाणी आहे ते इथे असतं, त्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे। हा रस्ता आत्ता आपल्याला कमी वाटतोय, पण हा जर गाळ काढला तर कमीत कमी अजून 7 ते 8 फूट डीप जाईल आणि नक्कीच बाजारपेठेमधलं जे ट्रॅफिक आहे ते कमी होईल। आता आमचंच उदाहरण, आम्ही बॅरेज रोडला राहतो, आम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर बाजारात जायला लागतं, बाजारातनं ओव्हरब्रिजवर जायला लागतं, ओव्हरब्रिजवरनं असं गोल फिरून यायला लागतं। त्यामुळे हा रस्ता झाला तर बॅरेज रोड असेल, रमेशवाडी असेल, बदलापूर गाव असेल, एरंजाळ असेल, सोनवली असेल किंवा हेंद्रापाडा असेल, रमेशवाडी या परिसरातील जे नागरिक आहेत ते या रस्त्याचाच वापर करतील आणि मग त्याचा डायरेक्ट फायदा हा जो ओव्हरब्रिजवरती ट्रॅफिक होतं किंवा बाजारपेठेत ट्रॅफिक होतं ते होणार नाही आणि त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं आहे। माननीय माजी गटनेते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि एकदा त्यांनी कुठली गोष्ट मनावर घेतली तर ते काम पूर्ण करतात। आम्हाला खात्री आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल। आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी आपल्याला माहिती दिलीच। आम्ही बांधकाम सभापती म्हणून रेल्वे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना तातडीने पुढील 2 ते 4 दिवसात घेऊन तातडीने इथे रस्ता आणि हे जे गटाराचं पाणी आहे ते कसं काय नियोजन त्याचं करता येईल आणि रस्ता कसा काय लवकरात लवकर होऊन हा बोगदा लवकरात लवकर कसा काय चालू होईल हे आम्ही नियोजन येत्या 4 ते 5 दिवसात कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनासोबत मीटिंग घेऊन करणार आहेत। पूर्वी कुळगाव, खरवई, जेवेली, मानकेली आमच्या लोकांच्या इकडे जमिनी होत्या,
50 वर्षापूर्वी ज्या रमेशवाडीमध्ये असेल, सानेवाडीमध्ये आमच्या जमिनी होत्या इथल्या स्थानिक लोकांच्या, त्यांना येण्या जाण्यासाठी हा बोगदाचा काय होता इथे, म्हणजे इथल्या बैलगाड्या असतील, काही असतील येण्या जाण्यासाठी. तर आता जी परिस्थिती कुळगाव बदलापूर शहर हा संपूर्ण फार मोठा शहर झालेला आहे आणि समस्या ज्या ब्रिजवरची समस्या आहे ती कमी होण्यासाठी आपले BJPचे गट नेते यांना आम्ही वारंवार बोललो का काहीतरी ही समस्या सोडवली पाहिजे. म्हणून हा जो रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खालनं गाड्या गेल्या तर बराच त्या ब्रिजचा ताण कमी पडेल आणि रेल्वेला त्यांनी परमिशन घ्या, रेल्वेनी परमिशन दिल्यानंतर ते आपल्याला इथून रस्ता, छोटासा रस्ता आणि येण्या जाण्याचा मार्ग होईल आणि खरोखर लवकर केला तर ते पब्लिकसाठी चांगल्याच्या गोष्ट होऊन जाईल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, बदलापूर.